Hello everyone, welcome to Arvista's English. So students, in this video, we will be seeing 8th standard full English lesson, the 3 visions for India. So students, या व्हिडिओमध्ये आपण 8th standard full English मधील लेसन 3 visions for India हा बघणार आहोत. APJ अब्दुल कलाम यांचे विचार यामधून आपल्याला आपल्यासमोर त्यांनी व्यक्त केलेले आहेत. या लेसन मधून आपल्या देशासाठी म्हणजे इंडियासाठी त्यांचे जे 3 विजन्स होते, त्यांचे जे 3 प्रकारचे ध्येय त्यांनी ठरवलेले होते ते त्यांनी या आपल्या लेसन मधून आपल्यासमोर मांडलेले आहेत. अतिशय खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्याला ते समजून सुद्धा सांगितलेले आहेत. APJ अब्दुल कलाम कोण होते हे तर सर्वांना माहितीच आहे. ते आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती होते आणि त्यासोबतच त्यांना फादर ऑफ इंडियाज मिसाईल प्रोग्राम सुद्धा म्हणतात. तर अशा प्रकारे हा लेसन आहे. अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल असा हा लेसन आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. सुरू करूया आपण 3 visions for India. Dr. APJ Abdul Kalam, the father of India's integrated guided missile program, states three visions for India based on the achievements and progress that he has witnessed in the history of the nation and during his own career as a missile scientist. Okay, so Dr. APJ Abdul Kalam, द फादर ऑफ इंडियाज इंटिग्रेटेड गाइडेड मिसाइल प्रोग्राम. तर इंडियाचा जो इंटिग्रेटेड गाइडेड मिसाइल प्रोग्राम आहे त्याचे फादर, त्याचे पिता असं आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना म्हणतो, कारण त्यांचं या मिसाइल प्रोग्राममध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे. तर असे आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते. स्टेट्स 3 विजन्स फॉर इंडिया. त्यांनी 3 विजन्स, 3 ध्येय, 3 दृष्टिकोन जे आहे आपल्या समोर ठेवलेले आहे भारतासाठी, बेस्ड ऑन द अचिव्हमेंट्स अँड प्रोग्रेस दॅट ही हॅज विटनेस्ड. तर आणि हे 3 विजन्स कशावर बेस्ड आहेत, कशावर आधारित आहेत, तर अचिव्हमेंट्स अँड प्रोग्रेस. अचिव्हमेंट्स म्हणजे आपण जे मिळवलेलं आहे इतक्या वर्षामध्ये, आणि प्रोग्रेस म्हणजे जी प्रगती आपल्या देशाने केलेली आहे त्यावर बेस्ड त्यांनी 3 दृष्टिकोन, 3 ध्येय आपल्या देशासाठी ठरवले आहेत. दॅट ही हॅज विटनेस्ड इन द हिस्ट्री ऑफ द नेशन अँड ड्युरिंग हिज ओन करिअर ॲज अ मिसाईल सायंटिस्ट. आणि हे कशावर बेस्ड आहे, प्रोग्रेस आणि अचिव्हमेंटवर इन द हिस्ट्री ऑफ द नेशन. आपल्या भारताचा जो इतिहास आहे, नेशनचा इतिहास आहे, ड्युरिंग हिज करिअर, त्यांच्या स्वतःच्या करिअरमध्ये त्यांनी जे बघितलेलं आहे ॲज अ मिसाईल सायंटिस्ट, त्यावरून त्यांनी हे 3 विजन, 3 ध्येय जे आहेत भारताचे ते आपल्या समोर ठेवलेले आहेत. डॉक्टर कलाम 3 विजन फॉर इंडिया आर फ्रीडम, डेव्हलपमेंट अँड स्टँडिंग अप. आता डॉक्टर कलाम यांचे भारतासाठी असलेले 3 विजन्स, त्यामध्ये आहे फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, डेव्हलपमेंट म्हणजे विकास, अँड स्टँडिंग अप. स्टँडिंग अप म्हणजे काय, तर बिंग ब्रेव्ह अँड फेसिंग चॅलेंजेस, म्हणजे अतिशय ब्रेव्ह बनून आपल्याला आव्हानांचा मुकाबला करता आला पाहिजे. तर अशा प्रकारे ह्या 3 गोष्टी आपल्याला पूर्णपणे प्राप्त करायच्या आहेत. हे आपल्या पुढचे ध्येय आहेत. द फोकस ऑफ हिज प्रेझेंटेशन इज ऑन डेव्हलपिंग इंडिया टू इट्स फुलेस्ट पोटेन्शियल. यांचं जे प्रेझेंटेशन आहे त्याचा फोकस काय आहे, त्यांनी कोणत्या गोष्टीवर फोकस केला आहे, तर इज ऑन डेव्हलपिंग इंडिया टू इट्स फुलेस्ट पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे काय, तर क्षमता. तर भारताची जी पूर्ण क्षमता आहे, तर भारताची पूर्ण क्षमता आपल्याला वापरता आली पाहिजे किंवा पूर्ण क्षमतेने भारताने प्रयत्न केला पाहिजे, त्यावर त्यांचा फोकस आहे. त्यानंतर व्हाईल स्टँडिंग अप टू द रेस्ट ऑफ द वर्ल्ड विथ फुल्ली व्हॅलिडेटेड सेल्फ रिस्पेक्ट फॉर द अचिव्हमेंट्स दॅट हॅव बीन ऑब्टेन्ड इन द मॉडर्न टाइम्स. आणि त्यासोबतच व्हाईल स्टँडिंग अप टू द रेस्ट ऑफ द वर्ल्ड, त्यासोबतच भारत हा इतर जे देश आहेत किंवा इतर जे जग आहे त्यासोबत उभा सुद्धा राहिला पाहिजे विथ फुल्ली व्हॅलिडेटेड सेल्फ रिस्पेक्ट. आणि त्या पण कसं, तर फुल्ली व्हॅलिडेटेड सेल्फ रिस्पेक्ट. व्हॅलिडेटेड म्हणजे कन्फर्म विथ प्रूफ म्हणजे प्रमाणित. तर जी सेल्फ रिस्पेक्ट आहे, जी स्वतःविषयी रिस्पेक्ट आहे भारताची किंवा आपल्या मनात असलेली आपल्या देशाविषयी, तर त्या पूर्ण रिस्पेक्टने भारत हा संपूर्ण जगासोबत उभा राहिला पाहिजे. फॉर द अचिव्हमेंट्स दॅट हॅव बीन ऑब्टेन्ड इन द मॉडर्न टाइम्स. ज्याही अचिव्हमेंट्स आपण मॉडर्न टाइम्समध्ये मिळवलेले आहेत त्यावरून आपण आपली सेल्फ रिस्पेक्ट जी आहे ती वाढवली पाहिजे आणि इतर देशांसोबत आपण उभं राहिलं पाहिजे. त्यासोबत आपण आपलं फुलेस्ट पोटेन्शियल म्हणजे पूर्ण क्षमता जी आहे ती वापरली पाहिजे. नाव इफ वी आर नॉट फ्री, नो वन विल रिस्पेक्ट अस. जर आपण फ्री नसलो, जर आपण स्वतंत्र नसलो, तर कोणीही आपली रिस्पेक्ट करणार नाही. म्हणजे आपण स्वतंत्र असलो पाहिजे. मग त्यांचा या असं म्हणण्यामागे काय उद्देश आहे, कारण आज तर आपला देश स्वातंत्र्य आहे असं आपण मानतो, पण हे कुठल्या स्वातंत्र्याविषयी बोलत आहेत हे आपण पुढे बघूया. आय हॅव 3 विजन्स फॉर इंडिया. ते म्हणतात की माझे 3 विजन्स आहेत इंडियासाठी. इन 3000 years ऑफ अवर हिस्ट्री, पीपल फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड
हॅव कम अँड इन्व्हेडेड अस. ते म्हणतात की आपलं जे 3000 वर्षाची हिस्ट्री आहे, 3000 वर्षाचा इतिहास आहे आपल्या देशाचा, त्यामध्ये खूप सारे लोक जे आहेत, परकीय लोक आहेत, पीपल फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड हॅव कम, ते आपल्या देशामध्ये आले अँड इन्व्हेडेड अस. इन्व्हेडेड म्हणजे काय तर आक्रमण करणे, त्यांनी आपल्यावर आक्रमण केले, अटॅक केला. कॅप्चर्ड अवर लँड अँड कॉन्क्युअर्ड अवर माइंड्स, त्यांनी आपलं लँड कॅप्चर केलं, आपली जमीन बळकावली. अँड कॉन्क्युअर्ड अवर माइंड्स म्हणजे आपल्या विचारांवर सुद्धा त्यांनी विजय मिळवला, म्हणजे एक प्रकारे गुलामीच्या विचारांमध्ये आपल्याला त्यांनी पाठवलं. फ्रॉम अलेक्झांडर ऑनवर्ड्स द ग्रीक्स, द पोर्तुगीज, द ब्रिटिश, द फ्रेंच, द डच, ऑल ऑफ देम केम अँड लुटेड अस. त्यामध्ये अलेक्झांडर पासून तर ग्रीक आहे, त्यानंतर पोर्तुगीज आहेत, ब्रिटिश, फ्रेंच, डच, सर्व लोक आले, त्या सर्वांनी आपल्याला लूट केलं, म्हणजे आपल्याला लुबाडलेलं आहे. अँड टूक ओव्हर व्हॉट वॉज अवर्स, आणि सर्व जे काही आपलं होतं ते त्यांनी लुबाडून किंवा ओरबडून नेलेलं आहे. येट वी हॅव नॉट डन दिस टू एनी अदर नेशन, पण भारताने कधीही दुसऱ्या देशासोबत असं केलं नाही. भारताने कधीही स्वतःहून दुसऱ्या देशावर आक्रमण केलं नाही किंवा कोणाची जमीन बळकावली नाही. वी हॅव नॉट कॉन्क्युअर्ड एनीवन, आपण कधीच कोणावर कॉन्क्युअर केलं नाही, म्हणजे कधीच कोणाला जिंकलेलं नाही, कोणाला गुलाम बनवलेलं नाही. वी हॅव नॉट ग्रॅब देअर लँड, देअर कल्चर अँड देअर हिस्ट्री, नॉट ट्राईड टू फोर्स अवर वे ऑफ लाईफ ऑन देम, आपण कधीही त्यांचं लँड, त्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला नाही. देअर कल्चर, त्यांची संस्कृती जी आहे ती संपवण्याचा प्रयत्न केला नाही. अँड देअर हिस्ट्री, किंवा त्यांची जो इतिहास आहे त्याला मिटवण्याचा प्रयत्न केला नाही. नॉट ट्राईड टू फोर्स अवर वे ऑफ लाईफ ऑन देम, किंवा आपली जीवन पद्धती त्यांच्यावर थोपवण्याचा सुद्धा प्रयत्न आपण कधीच केला नाही. जो प्रयत्न ब्रिटिश लोकांनी किंवा इंग्रजांनी आपल्यावर केला, तसा प्रयत्न भारताने कधीही कुठल्याही देशावर केला नाही. वाय? बिकॉज वी रिस्पेक्ट द फ्रीडम ऑफ अदर्स. पण असं का? कारण आपण इतर लोकांच्या फ्रीडमची रिस्पेक्ट करतो, आपण इतर लोकांच्या स्वातंत्र्याची जी आहे रिस्पेक्ट करतो, आदर करतो. त्यामुळे भारताने कधीही कोणावर पारतंत्र्य लादण्याचा प्रयत्न केला नाही. दॅट इज वाय माय फर्स्ट विजन फॉर इंडिया इज फ्रीडम. त्यामुळेच लेखक म्हणतात किंवा डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की माझं पहिलं विजन काय इंडियासाठी, तर ते आहे फ्रीडम, म्हणजे स्वातंत्र्य. आय बिलीव्ह दॅट इंडिया हॅड इट्स फर्स्ट विजन ऑफ फ्रीडम इन 1857. ते म्हणतात की मला असं वाटते की भारताचं जे पहिलं विजन होतं, पहिलं ध्येय होतं स्वातंत्र्याचं, ते 1857 साली होतं. व्हेन वी स्टार्टेड द वॉर ऑफ इंडिपेंडन्स, जेव्हा आपण स्वातंत्र्याची लढाई जी आहे ती स्टार्ट केली होती, म्हणजे सुरुवात केली होती 1857 साली. इट इज दिस फ्रीडम दॅट वी मस्ट प्रोटेक्ट अँड नर्चर अँड बिल्ड अप. हेच फ्रीडम आहे जे आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे, नर्चर म्हणजे त्याचं संगोपन केलं पाहिजे, अँड बिल्ड ऑन म्हणजे यावरच आपली जी इमारत आहे प्रगतीची किंवा डेव्हलपमेंटची ती उभी राहिली पाहिजे. म्हणजे फ्रीडम इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ वी आर नॉट फ्री, नो वन विल रिस्पेक्ट अस. जर आपण फ्री नसलो, जर आपण स्वतंत्र नसलो, तर कधी कुणीही आपली रिस्पेक्ट करणार नाही, आपल्याला आदराच्या भावनेने बघणार नाही. सेकंड, अशा प्रकारे इथे त्यांनी पहिलं जे त्यांचं विजन आहे फ्रीडम ते समजावून सांगितलं. त्यानंतर ते म्हणतात की माय सेकंड विजन फॉर इंडिया इज डेव्हलपमेंट. दुसरं माझं विजन असं आहे डेव्हलपमेंट, म्हणजे प्रगती, विकास. फॉर 50 years वी हॅव बीन डेव्हलपिंग नेशन. 50 वर्षापासून आपला देश जो आहे तो एक डेव्हलपिंग देश आहे, म्हणजे एक विकसनशील देश आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये डेव्हलपमेंटची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे 50 वर्षापासून, पण अजूनपर्यंत आपण पूर्ण डेव्हलप झालेलो नाही. इट इज टाइम टू सी अवर सेल्फ ॲज अ डेव्हलप नेशन. पण आता वेळ आली आहे की आपण स्वतःला डेव्हलप नेशन म्हणजे एक विकसित देश म्हणून बघितलं पाहिजे. वी आर अमॉंग द टॉप 5 नेशन्स ऑफ द वर्ल्ड इन टर्म्स ऑफ ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, दॅट मीन्स GDP. तर GDPच्या बाबतीत जर आपण GDPचा विचार केला, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचा, तर आपण वर्ल्ड टॉप 5 कंट्रीजमध्ये येतो, नेशन्समध्ये येतो. जगातील सर्वोत्तम 5 देशांमध्ये आपला नंबर लागतो. वी हॅव 10% ग्रोथ रेट ॲट मोस्ट एरियाज, आणि भरपूर एरियाज जे आहे त्यामध्ये आपण 10% आपली जास्त ग्रोथ आहे GDP मध्ये, म्हणजे जी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे त्यामध्ये. त्यामुळे सगळ्यात आधी जे जगामध्ये 5 देश आहेत त्यांच्यामध्ये भारताचा नंबर लागतो. त्यामुळे आपण स्वतःकडे ॲज अ डेव्हलप नेशनच बघितलं पाहिजे. अवर पॉवर्टी लेवल्स आर फॉलिंग अँड अवर अचिव्हमेंट्स आर बीइंग ग्लोबली रिकग्नाइज्ड टुडे. आता आज जर आपण बघितलं तर आपल्या देशातली जी पॉवर्टी आहे म्हणजे गरिबी आहे ती हळूहळू कमी होत आहे. फॉलिंग म्हणजे कमी होत आहे. अँड अवर अचिव्हमेंट्स आर बीइंग ग्लोबली रिकग्नाइज्ड, आणि आपले जे अचिव्हमेंट्स आहेत, आपण जे मिळवलेलं आहे,
जे साध्य केलेलं आहे ते आता ग्लोबली रिकग्नाइज म्हणजे जगाच्या सुद्धा लक्षात येत आहे. जगाचं सुद्धा आता भारताकडे लक्ष आहे की कशा प्रकारे भारत हळूहळू प्रगती करत आहे. येट वी लॅक द सेल्फ कॉन्फिडन्स टू सी अवर सेल्फ ॲज अ डेव्हलप नेशन. तरीही अद्यापही आपल्यामध्ये जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो नाही दिसून येत. म्हणजे जो सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास असायला पाहिजे की वी आर टू सी अवर सेल्फ ॲज अ डेव्हलप नेशन. स्वतःला विकसित राष्ट्र म्हणून बघण्याचा आत्मविश्वास जो आहे तो आपल्यामध्ये अजूनही नाही. असं का? सेल्फ रिलायंट अँड सेल्फ अश्युअर्ड. त्यामध्ये मग सेल्फ रिलायंट आहे आत्मनिर्भर आणि सेल्फ अश्युअर्ड म्हणजे आत्मविश्वास. तर असा आपला देश आहे अजूनही आपल्यामध्ये तो आत्मविश्वास का येत नाही? इजंट दिस राईट? हे बरोबर नाही का की आपण अजूनही आपल्या देशाकडे डेव्हलप नेशन म्हणून बघत नाही? म्हणजे आपलाच दृष्टिकोन, भारतीयांचा दृष्टिकोन असा आहे की तो भारताला विकसित राष्ट्र म्हणून बघत नाही. इंडिया मस्ट स्टँड अप टू द वर्ल्ड. तर भारताने जगासमोर उभे राहिले पाहिजे. आय हॅव अ थर्ड विजन दॅट इंडिया मस्ट स्टँड अप टू द वर्ल्ड or no one will respect us. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की माझं तिसरं ध्येय असं आहे की भारताने टू द वर्ल्ड म्हणजे जगासमोर स्टँड अप म्हणजे उभं राहिलं पाहिजे. जगासमोर उभं राहिलं पाहिजे और नो वन विल रिस्पेक्ट अस. आणि तसं जर भारताने केलं नाही तर कोणीही भारताची रिस्पेक्ट करणार नाही. ओनली स्ट्रेंथ रिस्पेक्ट स्ट्रेंथ. फक्त शक्तीची ताकदच ताकदची रिस्पेक्ट करते. वी मस्ट बी स्ट्रॉंग नॉट ओनली ॲज अ मिलिटरी पॉवर बट ऑल्सो ॲज अन इकॉनॉमिक पॉवर. बोथ मस्ट गो हँड इन हँड. आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे फक्त मिलिटरी पॉवरमध्येच नाही तर इकॉनॉमिक पॉवर म्हणजे अर्थव्यवस्था सुद्धा आपली तेवढी स्ट्रॉंग असली पाहिजे जेवढी स्ट्रॉंग आपली मिलिटरी आहे. आणि दोन्ही गोष्टी बोथ मस्ट गो हँड इन हँड, हातात हात घालून चालल्या पाहिजे. ज्या देशाची मिलिटरी स्ट्रॉंग असते आणि इकॉनॉमी सुद्धा स्ट्रॉंग असते त्या देशाची इतर जे देश आहेत किंवा इतर जे जग आहे ते रिस्पेक्ट करते, आदर ठेवते. त्यामुळे हे जे थर्ड विजन आहे जे डॉक्टर अब्दुल कलाम यांचं भारतासाठी आहे. वाय आर वी इन इंडिया सो एम्बॅरेस्ड टू रिकॉग्नाइज अवर ओन स्ट्रेंथ, अवर अचिव्हमेंट्स. मग आपण इंडियामधले लोक जे आहे आपण स्वतःचेच जे अचिव्हमेंट्स आहेत किंवा स्ट्रेंथ आहेत, आपली ताकद, आपले मिळकती जेवढेही आहेत, तर ते व्हाय आर वी इंडिया सो एम्बॅरेस्ड. आपण इतकी एम्बॅरेस्ड का आहोत आपल्या देशाविषयी? म्हणजे आपल्याला आपल्या देशाच्या सर्व ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याची लाज का वाटते? आपण का आपल्या सगळ्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत देशातल्या त्यांना अप्रिशिएट करत नाही? वी आर सच अ ग्रेट नेशन. आपला देश किती महान आहे. वी हॅव सो मेनी अमेझिंग सक्सेस स्टोरीज बट वी रिफ्यूज टू एक्नॉलेज देम. आपल्याकडे किती सारे सक्सेस स्टोरीज आहेत, किती सारे शोध आपल्या देशात लागलेले आहेत, किती सारे रिसर्च झालेले आहेत, किती साऱ्या क्षेत्रामध्ये एरियाजमध्ये आपला देश सर्वोत्तम आहे, खूप प्रगती केली आहे. स्टील वी रिफ्यूज टू एक्नॉलेज देम. आपण त्यांना एक्नॉलेज करत नाही, त्यांना अप्रिशिएट करत नाही. व्हाय? असं आपण का करतो असं डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्याला इथे विचारतात. वी आर द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ व्हीट इन द वर्ल्ड. आपण जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त गहू उत्पादन करणारा देश आहे आपला देश. वी आर द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ राईस. आपण तांदूळ उत्पादन करणारा सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर म्हणजे दुसरा सर्वात मोठा उत्पन्न करणारा देश आहे. वी आर द फर्स्ट इन मिल्क प्रोडक्शन. आणि आपल्या देशामध्ये मिल्क प्रोडक्शन जे आहे त्यामध्ये जगात सर्वात नंबर 1 म्हणजे पहिला देश हा आपला देश येतो मिल्क प्रोडक्शनमध्ये. वी आर नंबर 1 इन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स. आपण रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स जे आहेत ज्यांना मॅनमेड सॅटेलाइट लॉन्च इंटू स्पेस फॉर कम्युनिकेशन, वेदर फोरकास्ट. तर जे वेदर फोरकास्टसाठी किंवा कम्युनिकेशनसाठी सॅटेलाइट्स असतात त्यांच्यामध्ये सुद्धा आपला देश नंबर 1 आहे. लुक ॲट डॉक्टर सुदर्शन. ही हॅड ट्रान्सफर्ड द ट्रायबल विलेज इंटू सेल्फ सस्टेनिंग सेल्फ ड्रायव्हिंग युनिट. तर ते म्हणतात की डॉक्टर सुदर्शनकडे तुम्ही पाहू शकता त्यांनी एका ट्रायबल म्हणजे एका आदिवासी गावाचं रूपांतर एका सेल्फ सस्टेनिंग म्हणजे काय? ते प्रोव्हाइडिंग फॉर वन्स नीड म्हणजे आत्मनिर्भर, स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करणारे, आणि सेल्फ ड्रायव्हिंग म्हणजे स्वतःचा कंट्रोल स्वतः करणारे. तर एका खेड्याचं, एका आदिवासी गावाचं रूपांतर त्यांनी एका सेल्फ सस्टेनिंग आणि सेल्फ ड्रायव्हिंग गावामध्ये केलेलं आहे. देअर आर मिलियन्स ऑफ सच अचिव्हमेंट्स बट अवर मीडिया इज ऑब्सेस्ड ओनली विथ बॅड न्यूज अँड फेल्युअर्स अँड डिझास्टर. आपल्याकडे भरपूर अशा अचिव्हमेंट्स आहेत ज्या आपण दाखवू शकतो इतर लोकांना, आपण एक्नॉलेज करू शकतो, पण आपली जी मीडिया आहे आपल्या देशामधील ती खूप ऑब्सेस्ड आहे विथ ओनली बॅड न्यूज. ते फक्त बॅड न्यूज, फेल्युअर्स आणि डिझास्टरच जे जगासमोर दाखवते किंवा सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करते.
तर भारताबद्दल जे निगेटिव्हिटी आहे किंवा वाईट गोष्टीच आहेत त्याला जास्त महत्त्व आपली मीडिया देते आणि ज्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, ज्या सक्सेस स्टोरीज आहेत त्यांना पाहिजे तितकं महत्त्व आपली मीडिया देत नाही. डू वी नॉट रिअलाइज दॅट सेल्फ रिस्पेक्ट कम्स विथ सेल्फ रिलायन्स. तर आपल्या लक्षात येत नाही का की सेल्फ रिस्पेक्ट ही सेल्फ रिलायन्सनीच येते. सेल्फ रिलायन्स म्हणजे आत्मनिर्भरता. तर आपण जर आत्मनिर्भर असलो तरच आपल्यामध्ये आत्मविश्वास जो आहे तो येईल. आय वॉज इन तेल अवीव वन्स. आय वॉज रीडिंग द इस्रायली न्यूजपेपर. एकदा ते म्हणतात की मी तेल अवीवमध्ये होतो, जे इस्रायलची राजधानी आहे, आणि ते इस्रायली न्यूजपेपर वाचत होते तिथला. इट वॉज द डे आफ्टर अ लॉट ऑफ अटॅक्स अँड बंबार्डमेंट्स अँड डेथ हॅड टेकन प्लेस. तर जवळपास अगोदरल्या दिवशीमध्ये तिथे खूप सारे अटॅक्स झाले होते, खूप सारे बंबार्डमेंट्स म्हणजे खूप सारी बंबारी झाली होती आणि खूप सारे लोक मेले सुद्धा होते त्यामध्ये, त्या अटॅक्समध्ये. हमास हॅड स्ट्रक. तर हमासने तो हल्ला केलेला होता. बट द फ्रंट पेज ऑफ द न्यूजपेपर हॅड द पिक्चर ऑफ ज्यूइश जेंटलमॅन who in 5 years had transformed his desert land into an orchid farm and granary. पण पहिला जो पेज होता न्यूजपेपरचं त्यावर एका ज्यूइश जेंटलमॅनची स्टोरी होती ज्याने 5 वर्षामध्ये हिज डेझर्ट लँड म्हणजे त्याचं जे वाळवंटासारखी जमीन होती त्याचं रूपांतर एका ऑर्चिड फार्ममध्ये केलं होतं अँड ग्रॅनरी म्हणजे धान्य कोठारामध्ये केलं होतं. अशा प्रकारे त्याने जे कामाची जमीन होती म्हणजे वाळवंटी जमीन होती तिचं रूपांतर एका फर्टाईल लँडमध्ये केलेलं होतं. आणि अशी इन्स्पायरिंग स्टोरी जी आहे ती फ्रंट पेजवर आलेली होती. इट वॉज दिस इन्स्पायरिंग पिक्चर दॅट एव्हरीवन वोक अप टू. आणि अशी इन्स्पायरिंग पिक्चर बघूनच म्हणजे जेवढी इस्रायली लोक आहेत त्यांची सकाळ उगवत होती. म्हणजे जेव्हा ते न्यूजपेपर हातामध्ये घ्यायचे तेव्हा त्यांच्यासमोर नेहमीच अशा प्रकारे इन्स्पायरिंग स्टोऱ्या असायच्या. द गोरी डिटेल्स ऑफ किलिंग, बॉम्बार्डमेंट्स अँड डेथ वेअर इनसाइड द न्यूजपेपर. आणि ज्या गोरी डिटेल्स होत्या, गोरी म्हणजे काय, इन्व्हॉल्विंग ब्लडशेड अँड व्हायलन्स म्हणजे रक्तरंजित. तर ज्या रक्तरंजित गोष्टी होत्या अबाउट किलिंग म्हणजे जे लोक मेले होते, बॉम्बार्डमेंट्स म्हणजे जी बंबारी झाली होती, अँड डेथ किंवा मृत्यू झाले होते, या सर्व स्टोरी इनसाइड द न्यूजपेपर न्यूजपेपरच्या आतल्या भागामध्ये होत्या. ब्युरिड अमॉंग अदर न्यूज इतर न्यूजमध्ये लपलेल्या होत्या. इजंट इट पॉसिबल इन अवर कंट्री. मग हे आपल्या देशामध्ये पॉसिबल नाही का असा प्रश्न इथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे आहेत ते आपल्याला विचारतात. जसं की आपल्या देशामध्ये त्यांचं म्हणणं आहे असं काही घडलं असतं तर सगळं फ्रंट पेज जे आहे ते पूर्ण अशा प्रकारच्या घटना जे फोटोज वगैरे आहेत निगेटिव्ह त्यांनी भरून गेलेलं असतं आणि ज्याही न्यूज आहेत पॉझिटिव्ह न्यूज त्या शेवटी आल्या असते. बट इस्रायलमध्ये तसं नव्हतं. त्यांनी पॉझिटिव्ह न्यूज पहिल्या पेजवर दाखवली आणि ज्याही या निगेटिव्ह न्यूज आहेत त्या आतमधल्या पेजवर दाखवले. तो एक ॲटिट्यूड जो आहे त्यांचा या सर्व गोष्टींकडे बघण्याचा तो आपल्याला इथे दिसून येतो. तसा ॲटिट्यूड आपल्या इंडियन मीडियाचा नाही अशी खंत डॉक्टर APJ अब्दुल कलाम इथे आपल्याला बोलून दाखवतात. आय वॉन्ट टू लिव्ह इन अ डेव्हलप्ड इंडिया. मग ते म्हणतात की मला एका डेव्हलप इंडियामध्ये जगायचं आहे. अनदर क्वेश्चन, व्हाय आर वी ॲज अ नेशन सो ऑब्सेस्ड विथ फॉरेन थिंग्स. ते म्हणतात की अजून एक क्वेश्चन की आपण ॲज अ नेशन आपण भारत म्हणून किंवा आपला देश म्हणून सो ऑब्सेस्ड विथ फॉरेन थिंग्स. आपल्याला फॉरेन थिंग्सचं एवढं ऑब्सेशन काय आहे म्हणजे वेड काय, म्हणजे विदेशी गोष्टींचं, विदेशी वस्तूंचं, विदेशी कपड्यांचं आपल्याकडे इतकं वेड का आहे. वी वॉन्ट फॉरेन TVs, वी वॉन्ट फॉरेन शर्ट्स, वॉन्ट फॉरेन टेक्नॉलॉजी. आपल्याला TV फॉरेनचा पाहिजे, आपल्याला शर्टसुद्धा फॉरेनचं पाहिजे, आपल्याला टेक्नॉलॉजीसुद्धा फॉरेनचीच पाहिजे. वाय दिस ऑब्सेशन विथ एव्हरीथिंग इम्पोर्टेड. मग हे जे ऑब्सेशन आहे प्रत्येक गोष्टीचं इम्पॉर्टेड म्हणजे ज्या बाहेरून येणाऱ्या गोष्टी, इम्पोर्टेड म्हणजे ज्या विदेशातून येणाऱ्या गोष्टी आहेत त्यांचं एवढं वेड आपल्याला का आहे. डू वी नॉट रिअलाइज दॅट सेल्फ रिस्पेक्ट कम विथ सेल्फ रिलायन्स. आपल्या लक्षात येत नाही का की सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे आत्मविश्वास कम्स विथ सेल्फ रिलायन्स हा आत्मनिर्भरतेतूनच येतो. म्हणजे जर आपण आत्मनिर्भर असलो, आपण आपल्या देशातले TVs, आपल्या देशातले शर्ट्स, आपल्या देशातले टेक्नॉलॉजी, आपल्या देशातल्या वस्तू वापरल्या तर आपली सेल्फ रिस्पेक्ट वाढेल आणि सेल्फ रिलायन्स वाढेल, आत्मनिर्भरता वाढेल. त्यातून मग आपली सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे आपल्या देशाविषयी रिस्पेक्ट सुद्धा वाढेल. हे आपल्या लक्षात येत नाही का असं ते आपल्याला विचारतात. आय वॉज इन हैदराबाद गिव्हिंग दिस लेक्चर व्हेन अ 14 years old गर्ल आस्क्ड मी फॉर माय ऑटोग्राफ. ते म्हणतात की मी हैदराबादमध्ये होतो, लेक्चर देत होतो, तेव्हा एक 14 वर्षीय मुलगी आली, तिला माझा ऑटोग्राफ हवा होता. आय आस्क्ड हर व्हॉट हर गोल इन लाईफ इज. मी तिला विचारलं की तुझं जीवनात ध्येय काय आहे, गोल काय आहे. ती रिप्लाइड, तिने प्रत्युत्तर दिलं, काय म्हणाली,
आय वॉन्ट टू लिव्ह इन अ डेव्हलप नेशन. ती मुलगी म्हणाली की मला एका डेव्हलप नेशनमध्ये जगायचं आहे. इंडिया, मला विकसित भारतामध्ये जगायचं आहे. तर त्या मुलीचं ध्येय काय होतं? तिला विकसित भारतामध्ये जगायचं होतं. फॉर हर, यू अँड आय विल हॅव टू बिल्ड दिस डेव्हलप इंडिया यू मस्ट प्रोक्लेम. मग त्यामुळे तिच्यासाठी तुम्हाला, मला, सर्वांना, आपण सर्वांना विल हॅव टू बिल्ड दिस डेव्हलप इंडिया, हे विकसित राष्ट्र जे आहे ते बिल्ड करावं लागेल, ते तयार करावं लागेल. यू मस्ट प्रोक्लेम म्हणजे काय? डिक्लेअर कॉन्फिडेंटली टू ऑल. तर आपल्याला अतिशय आत्मविश्वासाने ही घोषणा करावी लागेल आज की आपण अशा प्रकारे इंडिया जो आहे, डेव्हलप इंडिया, तो एक ना एक दिवस नक्की घडवू. हे होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे विचार, 3 विजन्स फॉर इंडिया. आय होप सर्वांना चांगल्या प्रकारे समजलं असेल लेसन. अतिशय इन्स्पायरिंग असं लेसन आहे. एक वेगळा ॲटिट्यूड, एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला गोष्टींकडे बघण्याचा हा लेसन देतो. आणि सर्वांना आय होप चांगल्या प्रकारे समजलं असेल. समजलं असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.